भारतीय संघाने कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करत तब्बल 587 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने शानदार 87 धावा करत दमदार सुरुवात करून दिली. कर्णधार शुभमन गिल याने 269 धावांची ऐतिहासिक खेळी केली, ज्यामध्ये त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. रवींद्र जडेजा याचे शतक थोडक्यात हुकले, पण त्याच्या अनुभवी आणि संयमी 89 धावा मोलाच्या ठरल्या. तर वॉशिंग्टन सुंदर यानेही उपयुक्त 42 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. राहुल आणि रेड्डी वगळता प्रत्येक फलंदाजाने आपली जबाबदारी पार पाडली आणि कसोटी सामन्याला साजेशी संयमी फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजाची दमछाक केली. इंग्लंडचा डाव सुरू झाला तेव्हा भारतीय गोलंदाजांकडून बुमराच्या गैरहजेरीत असूनही हा हल्ला दुर्बळ ठरतोय असं समजणाऱ्यांना भारतीय संघाने तोंडावर उत्तर दिलं. इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीला आक्रमक फटकेबाजी केली खरी. बेसबॉल शैलीतल्या त्यांच्या खेळीने थोडंसं दबाव झटकण्याचा प्रयत्न केला, मात्र मग भारतीय गोलंदाजांनी बाजी पलटवली. आकाशदीप याने एक धमाकेदार पदार्पण करत डकेट आणि पोप यांना भोपळाही फोडू न देता माघारी धाडलं. त्यानंतर फॉर्मच्या बाहेर असलेल्या मोहम्मद सिराज याने झॅक क्रॉलीला बाद करत विकेटचं खातंही उघडलं. दुसरा दिवस संपला तेव्हा इंग्लंडची अवस्था होती 77 वर 3 आणि मैदानावर होता जो रूट आणि हॅरी ब्रूक. ही जोडी संघाची पडझड थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. ते आता नाबाद आहेत. पुढे काय होतं याकडे सर्वांचेच लक्ष आहे.